नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल मिरची भाजी. चवीला थोडीशी आंबट तिखट असणारी मिरची भाजी भातासोबत खायला अप्रतिम लागते. मिरची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी जुडी आंबट चुका आणि अर्धी जुडी पालक घेतली आहे. तसेच इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे. ही आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. मी तुरीची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ही धुतलेली डाळ आपण एका कुकरमध्ये काढून घेऊ. तसेच मी पालक आणि आंबट चुका स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलाय, तोही आपण यामध्ये घालू. मिरची भाजीमध्ये मिरचीचा वापर थोडासा जास्त केला जातो, त्यामुळे इथे मी कमी तिखट अशा 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये घातल्यात. यामध्येच आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून शेंगदाणे, एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घातलाय आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घालू. तसेच यामध्ये आपण काही खडे मसालेही वापरणार आहोत. इथे मी एक मसाला विलायची फोडून यामध्ये घातली आहे. तसेच एक चक्री फूल आणि एक दालचिनीचा तुकडा यामध्ये घालू. डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जाव्यात यासाठी आपण यामध्ये 2 कप पाणी घातलं आहे. यामध्येच आपण घालणार आहोत अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद आणि 2 टेबलस्पून खोबऱ्याचे काप. आता कुकरचं झाकण लावून आपण याच्या मीडियम हीटवर 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे मी कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्यात. आता कुकर थंड झाल्यावर यावरचं झाकण काढून पाहू. आपल्या भाज्या आणि डाळ छान शिजली आहे. एका चमच्याच्या साहाय्याने हे छान घोटून घेऊ. आपली डाळ आणि भाज्या छान एकजीव झाल्यात. आता आपण फोडणीची तयारी करू. इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालू. तेल चांगलं तापल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तेलात छान तडतडली आहे. यातच आपण एक तेजपत्ता आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घालणार आहोत. कांदा तेलात चांगला परतून घेऊ. 3 ते 4 मिनिटे कांदा तेलात चांगला परतून घेतलाय. आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. आलं लसूणही आपल्याला 2 ते 3 मिनिटे तेलात चांगलं परतून घ्यायचे, म्हणजे आले लसणाचा कच्चेपणा निघून जाईल आणि भाजीमध्ये त्याचा उग्रवास जाणवणार नाही. आलं लसूण तेलात चांगलं परतून घेतले. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालू. यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि भरपूर सारी बारीक कट केलेली कोथिंबीर. मसालेही तेलात चांगले परतून घेऊ. या भाजीमध्ये लाल तिखट शक्यतो घालत नाहीत, परंतु भाजीला छान रंग यावा यासाठी इथे मी 1 चमचा लाल तिखट घातले. परंतु तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. आपला मसालाही तेलात चांगला परतून झालाय. आता यामध्ये घोटलेली डाळ घालून मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ. भाजी मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घेतली आहे. मी कुकरमध्ये साधारण 2 कप पाणी घेतले, ते यामध्ये घालू. आपल्याला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो. इथे मला भाजी थोडीशी घट्ट वाटत होती, त्यामुळे मी पुन्हा 1 कप पाणी यामध्ये वाढवलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून घेऊ. ही भाजी 5 ते 6 मिनिटे मीडियम हीटवर छान शिजवून घेऊ. मी 5 ते 6 मिनिटे भाजी छान शिजवून घेतली आहे. भाजीचा रंगही अप्रतिम आलाय आणि भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट आहे. आता गॅस बंद करू. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह.